किचनमध्ये गेल्यानंतर प्रत्येक बायकांचा एकच प्रश्न असतो की आता भाजीला काय बनवायचं. सकाळी काहीतरी बनवून खाऊन होतही नाही तोपर्यंत लगेच संध्याकाळचा प्रश्न पडतो की आता संध्याकाळी काय बनवायचं. पण आपण नेहमी ज्या किचनमध्ये आपल्या रेग्युलर भाज्या बनवतो त्याच्यापेक्षा अजून वेगळं बरंच काही बनवू शकतोय. मात्र आपण काय करतो, त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही किंवा बनवायचा कंटाळा करतो. पण आज मी एक अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली की तुम्हाला बनवायचा कंटाळा तर येणारच नाही आणि अगदी झटकीपट बनून तयार होईल. आता सुरुवातीला आपण भोपळा तर चिरून घेतलेलाच आहे. त्यानंतर आपण काय करायचं, एका मोठ्या बाउलमध्ये ना अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मसुराची डाळ घ्यायची. या सगळ्या डाळी व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे 3 ते 4 वेळा पाण्याने. आता गॅसवरती कुकर ठेवा आणि त्यामध्ये सुरुवातीला आपण डाळी टाकूया. आता तुम्ही इथे डाळीमध्ये सुद्धा चेंजेस करू शकता. जसं की तुम्हाला एखादी डाळ यातली कुठली आवडत नसेल तर तुम्ही दुसरी कुठली तरी घाला, किंवा मुगाची डाळ सुद्धा ॲड केली तरी चालेल, किंवा सगळ्या टाकल्या तरी सुद्धा चालेल. आता कुकरमध्ये आपण सगळ्या डाळी टाकल्या तर त्यामध्ये मोठा चिरलेला एक टोमॅटो घालायचा आहे, चिरलेलं भोपळा टाकलाय, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा तेल आणि अर्धा चमचा मीठ टाकले चवीसाठी. 1 ग्लास पाणी घालूया आणि 3 ते 4 चांगल्या कुकरच्या शिट्ट्या काढून घ्यायचे. आज आपण दालच्या बनवतोय त्यामुळे त्यासोबत खाण्यासाठी आपल्याला थोडासा राईस लागणार आहे. तर साईडला पातेल्यामध्ये 2 चमचे तूप घातलंय, त्यामध्ये 1 चमचे जिरे घालायचे. जिरे चांगले तळतळले ना, मी 1 कप बासमती तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले तो त्यामध्ये टाकायचा. चवीप्रमाणे मीठ आणि गरजेप्रमाणे पाणी टाकून झाकून ठेवूया, म्हणजे तोपर्यंत भात शिजेल. भाताच्या फोडणीसाठी मी तूप वापरले, पण तुम्ही तेल वापरलं तरी सुद्धा चालते बरं का. आता भात आपला शिजलेला, इथं डाळ पण चांगली शिजली, कारण कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर सुद्धा मी चांगलं थंड होऊ दिलंय कुकर. तर हे बघा, आता कुकर सुद्धा पूर्णपणे थंड झाल्यावरच उघडायचे, कारण आपण त्यामध्ये हरभऱ्याची डाळ वापरली. जर हरभऱ्याची डाळ थोडीफार कच्ची राहिली असेल तर जोपर्यंत कुकर थंड होतोय तोपर्यंत चांगली वाफलून निघेल. आता फोडणी देऊया. तर गॅसवरती पातेलं ठेवले, त्यामध्ये मोठे 2 चमचे तूप घालूया. थोडासा लसूण आपण बारीक चेचून घेतलंय, फोडणीसाठी वापरतोय. तर तेजपत्ता टाकायचा सुरुवातीला, 1 चमचा जिरे, जो चेचलेला लसूण आहे तो त्यामध्ये टाकूया आणि चांगलं परतून घेऊया. आता मोठा कांदा एक आपण बारीक चिरून घेतलाय तो टाकायचे फोडणीमध्ये आणि चांगलं 2 ते 3 मिनिटं परतायचे, म्हणजे चांगलं कांद्याला लालसर होऊ द्यायचे. इथं थोडेसे मी खडे मसाले वापरले. तर 1 मसाली वेलची आहे, 3 ते 4 लवंग आहेत आणि 4 हिरव्या वेलच्या आहेत. हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता चांगला कांदा लाल झाला का त्यामध्ये 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालायचे, आलं लसणाची 1 चमचा पेस्ट आणि 1 चमचा मीठ घालायचंय. लक्षात असू दे, अगोदर पण आपण डाळ शिजवताना मीठ घातलेलं होतं, त्यामुळे इथं व्यवस्थित मीठ पडलं पाहिजे. आता हे चांगलं परतून घेऊया सगळं व्यवस्थित. त्यानंतर फोडणीमध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, 1 चमचा हळद, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट घातले. पण इथं एक गोष्ट मी विसरून गेले, ती म्हणजे हिरव्या मिरच्यांची देठं काढली नाहीत, पण तुम्ही देठं काढून वापरा. पण देठं पडली फोडणीमध्ये तरी त्याचा काही साईड इफेक्ट नाही आहे बरं का, हा चांगलंच आहे. फोडणी चांगली मिक्स झाली आपली, त्यामध्ये आपण शिजवलेली डाळ घालून घेऊया. आता चांगलं मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि आपल्या गरजेप्रमाणे यात पाणी घालायचं आहे. जसं तुम्हाला हवं आहे ना, दाटसर ग्रेव्ही भाजी किंवा पातळ. पण दालचा हा एकदम दाटसरच असतो, जास्त पातळ नसतो. वरून गरम मसाला 1 मोठा चमचा आणि चिंचेचं पाणी घालायचं आहे. मी चिंचेचं पाणी साईडला अगोदरच करून ठेवलेलं होतं. चिंचेचं पाणीमुळे दालचा एकदम टेस्टी लागतो आणि भाताबरोबर खाल तर मग काही सांगायलाच नको, मस्त टेस्ट येते. आता थोडंसं परत अजून अर्धा ग्लास मी वरून पाणी घातले, कारण जसं डाळ शिजत येईल ना तशी ती घट्ट होत राहते ना, त्यामुळं थोडंसं सैलसर झालं डाळीचं प्रमाण तरी काही होत नाही त्याला. हे बघा, अशा प्रकारे झाले. पण थोडीशी थंड झाली तर परत ती दाटसर होणार. वरून थोडीशी बारीक कोथिंबीर टाकून घेऊया. तर मग आहे ना, लवकरात लवकर तयार होणारी अशी ही भाजी मस्त तयार झालेली आहे आणि कमी वेळात आणि कमी साहित्यात, घरात जे साहित्य तेच आपण वापरले. तुम्ही हा दालच्या दुपारच्या जेवणाला खावा किंवा संध्याकाळच्या जेवणासोबत खाल्ला तरी चालेल. आणि शिवाय याच्याबरोबर तुम्ही राईस खाऊ शकता, भाकरी किंवा नान खाल्लं तरी सुद्धा चालेल. कशी वाटली रेसिपी मला नक्की सांगायचं. परत भेटूयात आपण, तोपर्यंत नमस्कार.